कधी कधी असं वाटतं की बायकांच्या मागचं काम ना अजिबात संपत नाही. एक संपलं की दुसरं काम चालू असतं. तर सकाळची सगळी कामं आवरून घेतली, छान अशी देवपूजा करून घेतली की तेवढी कामं करत तोपर्यंत लगेच दुपारचा टायमिंग होतो स्वयंपाक बनवायचा. तर आज मस्त असं पालक पनीर बनवलं होतं. स्वयंपाक वगैरे करून जेवण केलं. तनुजे पप्पा गावाकडून येताना ना पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या. पाणी सुटलेलं होतं त्याला म्हणून पसरून घेतलं न्यूजपेपरवरती. आणि आज लाईटीने इतकं परेशान केलेलं ना, मशीन लावलेली होती तर 5-6 वेळा लाईट गेली आणि परत लाईट आल्यानंतर ना परत मशीन लावून घेतली. तारक मेहता बघत तिथं शेंगा फोडायचं काम चालू होतं. मला इतकी घाण सवय आहे ना, शेंगा आणि फोलपट एकत्र करायचं नंतर मग साफ करत बसायचं. त्यात लिंबाचं लोणचं घालत होते. म्हणलं चला आपण पण बघूया. तर एका लिंबाच्या 8 फोडी केल्या, त्याच्यातल्या बिया काढल्या, एका डब्यामध्ये भरून ना कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्या देऊन एकने शिजवून घेतलं. त्याच्यानंतर कढईमध्ये घातलं, 2 वाटी साखर, लाल तिखट, नमक घातलं आणि 2-3 मिनिटं छान असं शिजवून घेतलं. तर एकदम छान असं कलर पण आलेला आणि चवीला पण छान झालेलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.